नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रोज रोज आपल्याला काय नाश्त्याला करावं हा रोज प्रश्न पडलेला असतो. नवीन काहीतरी मुलांना हवं असतं, पण आपल्याला ते पौष्टिक हवं असतं. तर आज मी तुमच्यासाठी असाच एक नाश्त्याचा पदार्थ घेऊन आलेली आहे, जो मुलांनाही आवडेल आणि तुमच्याही मनाचं समाधान होईल की तो पदार्थ पौष्टिक आहे. तर आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचा एक असा नाश्ता करून दाखवणार आहे. तो करायला अगदी सोपा आहे, झटपट होणार आहे आणि मुलांना आवडेल असाही आहे. चवीला सुद्धा मस्त लागतो. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पौष्टिक नाश्ता तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. तर या वाटीने मोजून 1 वाटी मी हिरवे मूग घेतले होते आणि ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये आल्याचा सुद्धा वापर करू शकता. आज माझ्याकडे नाही म्हणून मी घालत नाही. तर इथे चवीनुसार मीठ घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे आणि चिमूटभर आपल्याला हळद लागणार आहे. तर सुरुवातीला आपण बॅटर तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण हा रवा घालूयात. यामध्येच आपल्याला दही घालायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये थोडस लिंबू पिळलं तरी चालेल. थोडस पाणी घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचे एक बॅटर तयार करून घेऊया. आणखी थोडस पाणी घालूयात. 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण आपल्याला लागलेलं आहे. आणि रवा हा भिजल्यानंतर आणखी घट्ट होतो, त्यामुळे नंतर आपण यामध्ये आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात. आणि आता आपण मूग बारीक करून घेऊयात. तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे मूग घालूयात. तर इथे तुम्ही कोणत्याही कडधान्याचा वापर करू शकता, जेणेकरून हा नाश्त्याचा पदार्थ पौष्टिक होईल. अशा पद्धतीने यामध्येच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत, त्यामुळे यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घातलाय आणि याची एक थोडीशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाणी न घालता मूग मी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळं मिश्रण या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडेसे जाडसर मूग वाटायचे, म्हणजे खाताना त्याची चव खूप छान लागते. आता यामध्ये आपण थोडस आणखीन पाणी घालणार आहोत. तुम्ही पाहू शकताय रवा भिजल्यानंतर घट्ट होतो. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर घालायची आहे भरपूर, जिरं अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालूया. हळद नाही घातली तरी चालेल, पण हळद घातल्यामुळे रंग छान येतो, त्यासाठी थोडीशी हळद घालायची आहे. तर यामध्ये आपण थोडस पाणी घालूया. एक सरसरीत असं बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही. हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन भाज्या ऍड करू शकता, ज्या भाज्या मुलं अजिबातच खात नाहीत, पण त्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत आणि आजकालच्या काळामध्ये त्याची खूप गरज आहे. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मुलांना पदार्थ करून देऊ शकता. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि पौष्टिक रेसिपी आहे. यातून भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळणार आहे.
हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण यामध्ये घालूयात खायचा सोडा, अगदी चिमूटभर घालायचा आहे आणि याच्यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि हे परत मिक्स करून घेऊया. इथे आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याचे मस्त असे बन डोसे तयार करून घेऊया. बन डोसा करण्यासाठी इथे मी छोटासा तडका पॅन घेतलेला आहे. यामध्ये आपण तेल घालूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी मोहरी घालूया. इथे तुम्ही मोहरीच्या ऐवजी तीळ सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा हे बन डोसे खूप छान दिसतात, अगदी आकर्षक आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात. मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं बॅटर घालूया. आता हे व्यवस्थित पसरवून झालंय. याच्यावरती आपण 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. एकदम बारीक गॅसवरती खरपूस असं आपल्याला हा बन डोसा भाजून घ्यायचा आहे. आता आपण झाकण काढून घेऊया आणि हा डोसा दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता वरून छान सुकलेला आहे. याचा अर्थ आपला डोसा छान मस्त एका बाजूने भाजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता असा फुगल्यासारखा दिसतोय, म्हणजे आतून असा खुसखुशीत हा डोसा तयार झालेला आहे. मस्त एकदम छान असा खरपूस रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय असं दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग भाजून घ्यायचाय. बारीक जेवढं बारीक गॅस होईल तुमचा तेवढं बारीक एकदम मंद आचेवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून या डोशाच्या आतपर्यंत हा चांगला भाजला जाईल. त्याचा अजिबात मुगाचा किंवा रव्याचा वास येता कामा नये असा खमंग भाजून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती भाजला तरच तो खमंग भाजला जातो. तर अशा पद्धतीने मस्त खमंग खरपूस असा हा डोसा आपण दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी डोसा आपला छान खमंग भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसे सुद्धा करून घेऊया. भरपूर प्रोटीन युक्त, पौष्टिक, मुलांच्या आवडीचे, करायला सोपे असणारे हे बन डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आणि सुंदर हे बन डोसे तयार होतात. त्याचबरोबर एकदम पौष्टिक असे हे बन डोसे तयार होतात. तुम्ही पाहू शकताय मुलांना अशा पद्धतीने जर पौष्टिक खाऊ घातलं तर नक्कीच ते आवडीने खातील असे हे बन डोसे तयार होतात. आणि काहीतरी युनिक पाहिलं की मुले आवर्जून खायला घेतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.